हॅलो नमस्कार ताईनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर ताईनो, आजचा हा व्हिडिओ मी आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर आता मी सुरुवात करते आहे व्हिडिओला. तर आज मी जे बाहेर कपडे घालून जाते, नवीन कपडे आहे ते आज मी हाताने इकडे खाली पोर्चमध्ये धुणार आहे. आणि कारण मशीनमध्ये टाकलं तर त्याचे जे काही सितारे वगैरे आहे आणि जे काही ते निघून जातात, म्हणून मी ते हाताने वगैरे धुते आणि काही घरचे कपडे नंतर मशीनमध्ये वगैरे टाकून घेणार आहे. तर माझं खूप चंद्रपूर जाणं झालं एवढ्यात 2-3दा. तर आता ते कपडे वगैरे गोळा झालेले आहेत, तर ते धुवून घेते. तर चला आता. तर ताईंनो, आता हे असे पूर्ण कपडे वगैरे धुवून झाले माझे. आणि आता सुमेचा डबा वगैरे बनवला. सुमेत ऑफिसला गेला आणि त्याच्यानंतर ऊन जास्त होण्याच्या आधी मी कपडे वगैरे असे धुवून घेतले बाहेर घालायचे. आणि आता मी हे पोर्च वगैरे असं धुवून घेणार आहे स्वच्छ सोबतच. तर हे सगळे बाहेरचे कामं करून घेणार आहे सोबत. आणि नंतर मग घरातले भांडे वगैरे घासायचे आहे. डबा बनवले ते. आणि आता असं झाडांना वगैरे पाणी घालून पोर्च वगैरे धुवून घेणार आहे. आता 15 दिवस झाले भांडेवाली बाई येत नाही आहे. तर आता कपडे वगैरे धुवून झाले, झाडू वगैरे झाला आणि आता भांडे वगैरे घासून घेते. नंतर मग पोछा वगैरे करून घेते आणि आंघोळ करून मग जेवण करते. 15 दिवस झाले बाई खूप सुट्ट्या घेते. जर तिला कुठल्या गावाला वगैरे जायचं असलं तर 15-20 दिवस, कधी 1 महिन्याच्या पण सुट्ट्या घेऊन घेते बाई. मग भांडे वगैरे घासावं लागते असे. इकडे दुसऱ्या बाया पण मिळत नाही भांडे, दुसऱ्या बाईला वगैरे भांडे घासायला देतो म्हटलं तर आपल्यालाच घासावं लागते.
तर ताईंना आता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर सुमित ऑफिसमधून आला आहे आणि त्यांनी हे दुधाचं पॉकेट पण आणलेलं आहे. तर आता हे दूध मी गरम करायला ठेवते. डांगरू पण त्यांनी 2-3 दिवस झाले डांगरू आणलेला आहे, पण आम्ही काही ते कापून खाल्लेलं नाही. तर काही ना काही नाश्त्याला दुसरंच काही होतं खाण्यासाठी. तर आता सुमितला ऑफिसमधून आल्यावर हे काही ना काही खायला पाहिजे, म्हणून हे डांगरू आता कापून घेत आहे आम्ही आणि खाणार आहे. नाहीतर खराब होऊन जाईल. आताच 2-3 दिवस होऊन गेले याला. तर सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर त्याला काही ना काही खायला देते. तर जसं काही मखाने भाजून देते, नाहीतर मग ब्रेड, बिस्किट चहा वगैरे, कधी ब्रेड असला तर ब्रेड चहा वगैरे. मग तर असं डांगरू आता कट करून घेते मी. तर ताईंनो, हे असं 2-3 दिवसापासून सुमेधने डांगरू आणून ठेवलं होतं. तर आम्ही दुसराच नाश्ता करत होतो सायंकाळी हा 5 वाजता ड्युटीवरून आल्यानंतर. तर म्हणून आता आज खराब होऊन जाईल म्हटलं डांगरूच, याचाच नाश्ता करू म्हटलं डांगरूचा. तर हा असा डांगरू आम्ही कापून घेतला आणि आता खात आहे. तर तुम्ही पण या खायला. तर ताईंनो, याआधी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आता हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, कारण मला नवीन व्हिडिओ पुन्हा करायला उत्साह मिळतो. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.